माझी जन्मठेप प्रकरण 5. काळ्या पाण्याचा समुद्र. त्या बोटीवरच्या शिडीवरून चढवून मला जे नेले ते तिच्या तळमजल्यावर. तेथे लोखंडी गज मारलेला एक मोठा गाळा केलेला होता. या बोटीवर तो पिंजरा लांब पण निरुंद, सरासरी 20-30 माणसे सारखी ठेवता येतील असा, पण ज्यात 50-50 जन्मठेपीचे काळ्या पाण्यावरील बंदिवान पशुसारखे कोंबले जात असा हेतुपूर्वक केलेला होता. त्यात ते ठाण्याहून आलेले बंदी एकास एक दाटून कोंबून केचाकेचीने उभे केलेले मला दिसले. मनात येतच होते, काय मला या कोंदट बोटीवरच्या अत्यंत कोंदट तळमजल्यावरील अंधारी पिंजऱ्यात या बंदिवानांचा कोंबतील की काय. तोच ते पिंजऱ्याचे दार उघडले आणि मला त्यातच कोंबण्यात आले. मला इंग्लंडमध्ये ब्रॉन्कायटिस नावाचा रोग झाल्यापासून थोड्याशा कोंदट जागी जाताच श्वासोच्छ्वास जड होऊन छाती दुखू लागून गुदमरल्यासारखे होत असे. म्हणून मी माझ्याबरोबरचे गोऱ्या अधिकाऱ्यास सांगितले की अशा कोंदट ठिकाणी मला ठेवणे धोक्याचे होईल. त्याने ते बोटीवरच्या डॉक्टरस कळवले. त्याने सध्या येथे बिघडले तर पाहू म्हणून सांगितले आणि विशेष सवलत म्हणून त्या पिंजऱ्यातच मध्ये न ठेवता माझ्या अंथरूण एका कोपऱ्यास एक बारीक बोटीचे भोक होते त्याचे समोर गजापाशी घालावे असे म्हणून सांगितले. या विशेष सवलतीचा मला काय विशेष उपयोग झाला ते पुढे लवकरच कळेल. तेवढ्यात आणखी कोणी गृहस्थ आले. त्यांनी मार्सेलिसची गोष्ट काढली. मीही मोकळ्या मनाने थोडी चर्चा केली. नंतर, आपणास भेटण्यासाठी आम्ही हेतुपूर्वक आलो होतो. ईश्वर तुम्हास परत स्वदेशास आणो अशी आमची मनपूर्वक इच्छा आहे, असं म्हणून ते गोरे गृहस्थ आणि ते सर्व अधिकारी टोप्या काढून रामराम करून निघून गेले. एक गोरा गृहस्थ मात्र ते त्यांचे वर्तन न आवडल्यासारखा आणि या बंदिवान पाळप्यास तो काय मान द्यायचा असे म्हणणारी तुच्छ चिडलेली दृष्टी त्याजवर आणि मजवर फेकत रामराम न करताच निघून गेला. बोट सुटली. बोटीच्या शिट्टीनंतर बंब भो 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 वाजला. धक्का बसला. बोट चालू झाली. त्या पिंजऱ्यास उंच 2-3 लहान भोके होती. ती काचेने बंद होती. त्यास लोंबकळून त्या दुर्दैवी बंदिवानांपैकी काही जण तटाकडे पाहू लागले. तट दिसेनासा झाला. घर छूट गया भाई, घर छूट गया असे म्हणून त्यातला एक जण खाली मटकन बसला. ते ऐकताच आता आपला देश आम्हास पुन्हा कसा दिसणार असे विवळत साताराच्या बाजूचे 2 शेतकरी दाय दाय रडू लागले. अभी काळा पाणी लग गया भैया, रो मत. काला पाणी में रोने से कुछ नहीं होता असे या बंदिवानात काळ्या पाण्यावरून जाऊन आलेले आणि पुन्हा चाललेले अट्टल अपराधी तत्त्वज्ञाप्रमाणे मध्ये उभे राहून सर्वांचे सांत्वन करत होते. मध्येच एकाने मजकडे बोट दाखवून म्हटले, देखो भैया, तुम्हारी हमारी छोड़ो व देखो बालिस्टर साहब. इंग्रजी अधिकारी देखील टोपी काढून रामराम करतात त्यांना. त्यांच्या दुःखापुढे आपले काय. असे म्हणताच ते हळूहळू माझ्या भोवती गोळा झाले. माझी शिक्षा 50 वर्षे आहे हे त्यातील बहुतेकास माहीत असूनही जो तो शिक्षा किती म्हणून विचारे. मी माझ्या क्रमांकाचा गळ्यातील पत्रास त्यांच्या हाती दिला. वारंवार 50-50 सांगताना कंटाळून गेलो होतो. मला खरोखरच 50 वर्षे आहेत हे ऐकून त्यास नव्हे तर पुढे अंदमानासही 15 वर्षे शिक्षेने घाबरलेल्या हजारो बंद्यास कितीतरी धीर येत असे. त्या सर्व बंद्यांचे दुःख मला पाहून हलके होई. बोटीतील गलिच्छपणा. थोड्या वेळाने संध्याकाळ झाली. उकडे फार, दाटी कोण, त्यातही ते गलिच्छ आयुष्यास निर्डावलेले, कोणी हिंदू, कोणी मुसलमान, चोर, दरोडेखोर इत्यादी, गदळ, पापी, दुष्ट, कोणास इंद्रियांचे भयंकर रोग झालेले, कोणाच्या तोंडास वर्षानुवर्ष दात घासणे माहीत नाही, अशा त्या 40-50 माणसांच्या अंथरुणावर अंथरुणे चढवून पडलेल्या दाटीत मी अंथरूण पसरून पडलो. माझ्या पायाशी कोणाची डोकी भिडली होती. माझ्या डोक्याशीच नव्हे तर तोंडाशी इकडे कोणाचे पाय आलेले तर तिकडे वळतच तोंडाशी तोंड भिडलेले. क्षणभर उताना पडलो. समोरच एक मोठे पिंप अर्धे कापून ठेवलेले दिसले. तेथे थोडी मोकळी जागा पडलेली असे. त्या पिंजऱ्यात इतरत्र झालेल्या दाटीपेक्षा माझ्या कोपऱ्यात कमी दाटी होती आणि म्हणूनच मला या कोपऱ्यात अंथरूण घालण्याची सवलत देण्यात आली होती. पण इतक्यात भयंकर घाण सुटली. नाक दाबून धरले. ते पाहून शेजारच्या एका बंद्याने खुणावले की ते अंधुक उजेडात असलेले पिंप पहा. पाहतो तो ते पिंप त्या सर्व प्राण्यास रात्रभर शौचकूपाचे स्थळी उपयोगी पडणारे आहे असे कळले. मी इकडे पाहताच संकोच होऊन त्या पिंपावर बसलेला बंदिवान बिचारा उठू लागला. पण मी लगेच त्यास हाताने बैस म्हणून खुणवून म्हटले,
अरे हा देहधर्म आहे, यात लाज कसली? थोड्या वेळाने मलाही तेथेच बसावे लागेल. कोणी काही एक संकोच करू नका. मला नाक आहे आणि तुम्हाला नाही असे नाही. मग तुमच्यापेक्षा मला घाणीचा अधिक त्रास का व्हावा? त्या बंद्यातील एक जुना अट्टल अपराधी जवळ आला आणि म्हणाला, दादा, आम्हाला ही सवय आहे. मी काळ्या पाण्यावरून आलेलो आहे. आपण त्या कोपऱ्यात चला. तिकडे दाटी आहे पण घाण नाही. मी इकडे येतो. हे त्याचे औदार्य पाहून मला कौतुक वाटले. मी म्हटले, देवा, पतितांच्या अंतःकरणाच्या अंगणातही तुळशी वृंदावन असतेच तर. मी त्या अट्टल दरोडेखोराचे आभार मानले आणि म्हणालो, वारा जरा मोकळा यावा यासाठी डॉक्टरने मला ही विशेष सवलत दिली की गजाशी निजावे. त्यांच्या ध्यानात ही पिपाची गोष्ट आली नाही, पण मी तीही एक विशेष सवलतच समजतो. तुम्ही चिंता करू नका. तुम्हास या घाणीत टाकून मी तिकडे का जावे? मलाही आता असल्या आयुष्याची सवय झाली पाहिजे. रात्री एकामागून एक बंदिवान त्या पिपावर जाऊन येऊ लागले. घाणीची आणि किळसवाण्या देखाव्याची पराकाष्ठा झाली. बंदिवानास शौचास संकोच होईल म्हणून मी डोळे मिटून झोपी गेल्यासारखा पडलो. मन म्हणाले, हाय हाय, हा अक्षरशः जिवंतपणे तुला नरकवास भोगावा लागत आहे. विवेक म्हणाला, वेड्या, ते खरे, पण तेही मान्यावर आहे. मी तुला विशेष सवलत म्हणून मिळाली आहे ना, मग तिचा विशेष उपयोग का करून घेत नाहीस? जात, गोत, वर्ग यांचाच नव्हे, तर शील आणि शुद्धता यांचाही अहंकार धुळीत मिळवून विश्वाशी समरस होण्यासाठी मोठमोठे तपस्वी आणि योगी जे साधन करण्यास कचरतात, ते तुझ्याकडून करवून तुझाही अहंकार चक्काचूर करण्यासाठीच ही संधी देवाने दिली नसेल कशावरून? या विशेष सवलतीचा विशेष उपयोग कर. त्रैलिंग स्वामींवर कोर्टामध्ये असभ्य वर्तनाविषयी खटला चालला असता त्याने साधुत्वाची टर ओढवण्याकरता मॅजिस्ट्रेट म्हणाला, पण हे अद्वैतवादी खाताना अन्नच कसे खातात, शेण का नाही खात? तेव्हा त्रैलिंग स्वामी हसले आणि तेथेच शौच करून ती विष्ट हा म्हणता लोक निवारण्यास येतात तो त्यांनी खाऊन टाकले. रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंसांची अशीच आख्यायिका आहे. त्यांची अद्वैतानुभूतीची सर्व साधने संपल्यावर शेवटचे एक कठीण साधन म्हणून ते कलकत्त्याला मैला टाकतात तेथे गेले आणि हाताने तेथील विष्ठा उलटीपलटी करत 5 काड्या करून तोंडात भरल्या. तू हे बंदिवान विष्ठा करीत असता त्या घाणीने गुदमरून त्या घाणीच्या पिंपापासून पळू पाहतोस, पण लोकांच्या विष्ठेच्या पिंपापासून तू किती दूर पळालास तरी तुझ्या विष्ठेचे पिंप तुझ्या पाठीवरच वाहून न्यावे लागत आहे. त्याचे काय? तू ते वस्त्राखाली झाकलेस म्हणून काय? झाकले तरी पडे उघडेच, थोडी दुर्गंधी चौकडे. रामदासांनी स्पष्टच सांगितले आहे की येताची होय सुग्रासान्न, अर्धे इष्टा अर्धे वामना, पिता भागीरथाचे जीवन, मूत्र होय तात्काल. मग जर हो रावर अथवा रंक, पोटी विष्ठा चुकेना, हे खरे, तर स्वतःच्या मलमूत्रांचा उपसर्ग जसा अनिवार्य म्हणून सांगून तू स्वस्थ पडतोस, तसाच त्यांच्याही अपसर्गास का सहन करत नाहीस? भोजना इतकेच जगामध्ये देहधारणास रेचनही अत्यंत उपकारक आहे. असे जग आणि असा देह रचून पुन्हा काही इंद्रियास जे प्रिय ते इतर इंद्रियास असह्य का केले? एका देहाच्या इंद्रियातही हा विषम परमार्थ द्वेष का उत्पन्न केला? ते प्रकृतीला ठाऊक, किंवा तिचा निरुपाय असेल, किंवा त्यांच्या त्या परस्पर कलहाची तिला मौज वाटत असेल. आणि अशा विवेकाच्या सेना बंड करून उठलेल्या इंद्रियांवर सोडेत आणि त्यांच्या त्या परस्पर संग्रामाची झटपट पाहत मलाही मौज वाटे. अन्नाची विष्ठा विष्ठेचे खत होऊन पुन्हा अन्न, गंमत वाटू लागली. घाणीचा उपद्रव त्या गमतीत बाधेनासा झाला. रात्री एकाच्या सुमारास स्वस्त झोप लागली. जहाजावर असे तो त्या कोपऱ्यात हे माझे अविचल पाहणे पाहून सर्व बंदिवानास मोठे आश्चर्य वाटे. एक दोघास तर मी अगदी गदळ जातीतला कोणीतरी घामट मनुष्य असावा असाही संशय आल्याचे ते मागे मागे बोलले. युरोपियनांची वर्तणूक. मला काहीतरी सहाय्य देऊन माझ्याविषयी आपली आदरबुद्धी व्यक्त करावी अशी त्या बोटीतील प्रवाशांची आणि काही हिंदी अधिकाऱ्यांची मनापासून इच्छा असे. येता जाता शक्य तेव्हा ते भेटून जात. युरोपियनांपैकी काही सोल्जरही फार आदराने वागले. काही इंग्रजी पत्रेही मिळाली, मासिकेही मिळाली. बोटीवर खाण्यास केवळ चणे आणि फुटाणे तेवढे मिळत. परंतु मी काही खाव्यास घ्यावेच असा आग्रह काही अधिकाऱ्यांनी धरला. मला काय मागावे हेच समजेना आणि मला एकट्याला काही देणेही कठीण. शेवटी उदार व्यापाऱ्यांनी सर्व बंदिवानांना भात, मासे आणि लोणची इत्यादी पदार्थांचे भोजन कप्तानाची आज्ञा घेऊन करावले. माझ्या निमित्त कधी न मिळणारे जेवण 2 दिवसाच्या उपवासानंतर मिळाल्याने सर्व बंदिवानांना मोठा आनंद झाला. माझ्यासह त्यास तास अर्धा तास त्या कोंदळ तटावरील पिंजऱ्यातून वारा खाण्यास वरच्या मजल्यावर जेव्हा नेण्यात येई तेव्हा नेहमीपेक्षा जास्त व्यवस्थेने आणि सोयीने वागवण्यात येई. या योगे जेव्हा ते बंदिवान सहज मला म्हणत, बाबूजी,
हमारे साथ आप आए हमारा भाग्य है, क्या अच्छा हुआ. तेव्हा मी हसून म्हणे, तर मग मला शिक्षा झाली हे चांगले झाले नाही का. तिथे रात्रंदिवस त्या बंद्यात माझी चर्चा झाली आणि माझी चर्चा निघाली की हिंदुस्थान हा आपला स्वदेश आहे, त्यास इत्यादी. मी ज्या कार्यात अजून पडलो होतो त्या कार्याविषयी यथेच्छ चर्चा झाली. कोणी कळवळून मला म्हणाले की काय सांगावे, आपणास पाहून फार दुःख होते. म्हणजे मी हसावे की आत्ताच तुम्ही असे झाले पाहिजे आणि हिंदुस्थानास इत्यादी चर्चा करीत असताना मग मी एकटाच काय, अशी जहाजेच्या जहाजे माझ्यासारख्या बंदिवानांनी भरभरून काळ्या पाण्यात जातील हे तुमच्या ध्यानात नाही का आले. जो करेल तो भरेल, जो भरेल तो करेल. बोटीवरच्या अधिकाऱ्यापासून शिपाई सोजेरापर्यंत आणि त्या बंदिवानांपासून तो खलाशापर्यंत माझ्या निमित्ताने राजकारणाची एकसारखी चर्चा सुरू होती. ज्यांनी कधी ऐकले नाही ते त्यांनी ऐकले, ज्यांना कधी सुचले नाही ते त्यांना सुचले, ज्यांना कधी पटले नाही ते त्यांना पटू लागले. बारी बाबाची गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी येथील परिस्थितीस मनास खेचून आपल्याकडे नेई ती म्हणजे काळा पाणी कसे आहे हे बातमी काढणे ही होय. जो येई त्याला ती विचारावीशी वाटे, जो तो विचारी तेच तेच, पण आपणही विचारावीशी वाटे. त्या बंदिवानास न्यावयास आलेली अंदमानाची शिपायांची टोळी, त्या विषयावरचा मुख्य अधिकारी पुराणिक. काळ्या पाण्याचे नाव काढले की त्यांनी प्रथम जी गोष्ट सांगावी ती बारीबाबा ही होय. हा बारीबाबा म्हणजेच काळा पाणी अशी त्यांची समजूत झाली होती. त्या बंदिवानातील अस्सल निगरगट्ट बंदी जेव्हा विनाकारण ओरड करीत, आपसात शिवागाळ्या करीत, तेव्हा शिपाई रागवून म्हणे, अरे थांब तू, तुला मोठी ऐट आली आहे की तूच काय तो बदमाश. पण एकदा बारीबाबाला पाहिले की धोत्रात होईल धोत्रात. या बारीबाबाची व आपली जीवश्च कंठस्थ मैत्री लवकरच व्हायची आहे, म्हणून त्या शिपायास त्याविषयी जास्त विचारित बसण्यात काही अर्थ नाही. अंदमानची त्यांनी बातमी सांगावी की 6 महिन्यात तुरुंगामधून सुटका. बाबू, तुमच्यासारख्या शिकलेल्या मनुष्यास जर ऑफिसात काम मिळेल, इतकेच नव्हे तर जिल्ह्याचा जिल्हा तुमच्या हुकुमात राहू शकेल. 10 वर्षापर्यंत हजारो रुपये कमवू शकाल आणि 10 वर्षानंतर घरदार करू राहाल. मनात वाटे, हे काय मला क्रांतिकारक चळवळीत पडल्याविषयी पारितोषिक देण्यासाठी अंदमानात चालले काय. मग बरे झाले, मार्सलिसला पकडला गेलो. युरोपमध्ये दिवसाचे देशापरिचय विदेशात दारोदार भटकण्याचे ते दुःखद आयुष्य मी अनुभवले होते. हे सांगतात ते अंदमानातील आयुष्य काही त्यापासून फारसे असह्य नाही. अर्थात हे सांगतात तसे असेल तसे, पण माझ्या तसे ते वाट्यास येईल का. अशक्य, सर्वथा अशक्य. अंदमानास जे राजकीय बंदी प्रथमच गेले होते त्यांची स्थिती काय आहे, माझी भेट होईल का, आणि माझे ज्येष्ठ बंधू. कोणास काही नक्की सांगता येत नाही. इतके कळले की मंडळी आहेत, तुरुंगात आहेत, आपणही तेथेच बहुधा जाणार. आज सगळे म्हणतात अंदमान लागणार. सकाळी 6 वाजून गेले. सर्व बंदिवानास ओळीने वर नेण्यात आले. वरच्या मजल्यावर लास्कार इत्यादी नोकर बोट धुत आहेत. वाढता वाढता सूर्याचे ऊन प्रखर झाले. आता अंदमान येणार, काळे पाणी येणार, म्हणून बंदिवानात विषण्णता पसरली आहे. प्रवासाच्या धांदलीत दबून गेलेले असहायतेचे, विरहाचे, शोकाचे विचार माझ्या चित्तावर समुद्रातून उसळून उसळून जसे तळाचे मासे वर घुसतात तसे घुसून हृदयास चलित करत आहेत. मजवरही काळ्या पाण्याची छाया पडली आहे. समुद्र शांत आहे, एखाद्या सरोवरासारखा शांत आहे, आणि त्यावर हिमावर मुले आनंदाने थंड प्रदेशात निसरत घसरत जातात अशी ही आगबोट सलील विहरत चालली आहे. सूर्य पृथ्वीकडे टक लावून निरीक्षण करत आहे. जणू काय मनुष्य जातीने जडावर मिळवलेला हा अपूर्व विजय पाहून तो थक्क झाला आहे. केवढा समुद्र, केवढी ती चिमुकली नाव, पण त्या नावेतल्या एका इवल्याशा खोलीत बसलेला एक मनुष्य त्या समुद्रास माणसाळलेल्या एखाद्या हत्तीप्रमाणे सुकाणूच्या अंकुशाने वाटेल तसा वळवीत कसा अर्ध्या वचनात ठेवीत आहे. मनुष्याच्या जडावर हा केवढा विषय. एक दिवस कोणी सांगावे, हा सूर्य मनुष्याने मनावर मिळवलेल्या नव्या विजयाने असाच थक्क होऊन पृथ्वीकडे पाहत राहील. मनुष्याने मनातील राक्षसास जिंकून पीडक आणि पीडित यांचा एकमेकास छेद देऊन आणि आपल्या पायातील दास्यत्वाच्या तोड्या तोडून तो मुक्त झालेला आहे आणि तथापिही प्रेमपाशाने परस्पर बद्ध झालेला आहे. असा धन्य दिवसही न जाणो एका काळी उगवेल आणि हा सूर्य पृथ्वीकडे त्या नूतन विजयाने आनंदित होऊन पुन्हा असाच राहील. मनुष्यजातीचे स्वातंत्र्य हे केवळ मनुष्य मात्राच्या प्रेमाचेच काय ते दास राहील.
त्या या धन्य दिवशी तो दिवस आणण्यासाठी आत्मबलिदान करणाऱ्या सर्व भक्त कष्टांचे आणि हुतात्म्यांचे कष्टभोग आणि हौतात्म्य सफल होईल. मनुष्य जाती त्यास धन्यवाद देईल. त्या विजयाचे ते महान श्रेय ज्यास ज्यास मिळणार त्यात मीही एक विभागी असेन. केवढा मोठा उज्ज्वल हा भविष्यकाळ. प्रस्तुतची स्थिती. पण वर्तमान काळ, तुझी प्रस्तुतची स्थिती. स्वप्न स्वप्न मूर्खा, भविष्यकाळाचे तुला ते पडत असलेले केवळ स्वप्न आहे. अशी स्वप्ने पाहत पाहत आज वेदकाळापासून मनुष्याची युगेच्या युगे गेली. केवळ त्या भविष्याच्या स्वप्नाचा उपयोग वर्तमानाच्या रात्रीच्या घोर महांधकारात क्षणभर प्रकाश देणे इतकाच होय. हाच समुद्र पहा, केवढीही अतर्क्य अदम्य राक्षसी शक्ती. त्याच्या अंगावर ही नाव निसरत गंमत करत चालली आहे. तो चालू देतो म्हणून. जसा तो एखादा प्रचंड राक्षस घुंगरुटास आपल्या अंगावर चालू देतो, पाहतो ती गंमत आणि ते त्या घुंगरुटाचे धार्ष्ट क्षणभर आणि पटकन चापटी मारून करून टाकतो. त्यास होते की नव्हतेसे. तसे हे तुम्हा घुंगरटू मनुष्याचे धार्ष्ट. ही प्रचंड सामुद्रिक शक्ती खवळेल तर एका लाटेच्या, एका बिंदूच्या, एका तुषारावर ही तुझी नावच नव्हे तर खंडच्या खंड उचलून चुरून सुपारीसारखे झटकन गळून टाकेल. तर पत्ता लागू देणार नाही की इकडे कोणी एशिया खंड होता की नव्हता. किती यत्किंचित हा मनुष्य. आणि त्या यत्किंचित मनुष्यातील मी आज किती यत्किंचितकार व्यक्ती झालेला आहे. आज या जगातील टाकाऊ ठरलेल्या अधमात आणि दुष्टात अंग चोरून उघडे बसलेल्या या बंदिवानांच्या ओळीत एका दुर्लक्षित कोपऱ्यात मीही अंग चोरून उकिडवा बसलेलो आहे. हातात हातकडी, पायात बेडी, इतका यत्किंचित की त्या बोटीच्या झाडूवाल्यांनीही मजकडे सहानुभूतीपूर्वक बोट दाखवून बॅलिस्टर बाबू म्हणून दया करावी. त्या पाणी ओतून लाकडे धुणाऱ्या नोकराने म्हणावे, ए कैदी, उठो इधर से, बैठ उधर, आणि मला तसे वागणे भाग पडावे. समुद्र शांत होता. एखाद्या सामुद्रिक राक्षसाप्रमाणे घोरत पडला होता. आगबोट निसरत निसरत एखाद्या आसन्न मरण नाडीसारखी मंद मंद चालली होती. वरून सूर्य क्रूरपणाने सगळ्यास ताप देत होता. उकाडा भयंकर झाला. अंदमान अगदी जवळ आले. अधिकारी प्रवासी आता माझ्याशी बोलेनासे झाले. ओळख नाही तसे दुरून चालले. काळ्या पाण्याची छाया माझ्या तोंडावर स्पष्ट पडू लागली. प्रकरण 5 संपले.